Good morning, all of you. In this lecture, we will start our last question. Significance of Indian ethos to management. Okay, Indian ethos मध्ये आपण काय बघितलं होतं? Ethos like our belief, right? Our trust. हे इथोस मध्ये येतं. किंवा एखादी ऍक्टिव्हिटी कंडक्ट करण्यासाठी आपली जी काही प्रिन्सिपल आहे, आपली जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथोस मध्ये इन्क्लूड होतात, राईट? सो फर्स्ट पॉइंट आपला क्लिअर झाला होता, इस्टॅब्लिशिंग व्हॅल्यू सिस्टीम. यामध्ये आपण काय बरं बघितलं होतं? तर जेव्हा ऑर्गनायझेशन व्हॅल्यू सिस्टीम प्रिपेअर करते, इस्टॅब्लिश करते, दॅट टाइम ऑर्गनायझेशन विल कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल एम्प्लॉईज इथोस. आणि जेव्हा एम्प्लॉईजच्या इथोसला कन्सिडर करून व्हॅल्यू सिस्टीम इस्टॅब्लिश केली जाते, तेव्हा त्याचा नक्कीच रिझल्ट काय मिळणार आहे? तर स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी, राईट? हा आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला, पॉइंट बघितला होता. सेकंड पॉइंट आहे इथिकल कंडक्ट ऑफ बिझनेस. इथिकल म्हणजे शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो? इथिक्स. व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग फॉर कम्प्लिटिंग एनी ऍक्टिव्हिटी. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी जर आपल्याला कंडक्ट करायची आहे, कम्प्लीट करायची आहे, तर त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आपले काही इथिक्स असतात, है ना? सो इथे ऑर्गनायझेशन काय करतं? तर या इंडियन इथोसच्या साहाय्याने इथिकल व्हॅल्यू ही प्रिपेअर करेल. सो इन ऑर्गनायझेशन विच फॉलो द इंडियन इथोस टू मॅनेजमेंट, इथिकल प्रॅक्टिस आर अडॉप्टेड इन ऑल फंक्शनल एरिया. म्हणजे तुमचे इंडियन इथोस काय आहेत ऑर्गनायझेशन मध्ये, याच्यावरती इथिकल व्हॅल्यू ही काय असणार आहे? डिपेंड्स असणार आहे. ओके, सो ऍज इट इज मेन्शन केलात तरी चालेल. In organization which follow the Indian ethos to management, ethical practice are adopted in all functional area. Is it clear? Yes, ma'am. Okay. Then third point is humanizing the organization. Indian ethos help in the humanizing the organization. Three aspects are involved in humanizing the organization, that is interpersonal relation, man-machine equation, and inner management and mental and spiritual. ओके, म्हणजे काय सांगायचंय बरं इथे? म्हणजे जेव्हा तुम्ही इंडियन इथोस फॉलो करताय, हियर वी प्रेफर द गुड रिलेशनशिप बिटवीन मॅनेजर अँड एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. म्हणजे एकंदरीत ह्युमनायझिंगला आपण काय करतो इथे इम्पॉर्टन्स देतो. ह्युमनायझिंग म्हणजे कोण आहे? ह्युमन आहे, दॅट मीन्स एम्प्लॉईज रिसोर्सेस आहेत, एम्प्लॉईज. मग या एम्प्लॉईजना मेंटेन करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, रिटेन करण्यासाठी, सॅटिस्फाय करण्यासाठी काय बरं करावं लागेल? तर इथे ऑर्गनायझेशन काय करते? हे काही आस्पेक्ट आहेत हे यूज करते. मग कोणते बरं आस्पेक्ट आहेत ते? फर्स्ट आहे इंटरपर्सनल रिलेशन. आता इंटरपर्सनल ह्या वर्डिंग वरून तुमच्या लक्षात येईल, म्हणजे इथे काय काय केलं जातं? तर ऑर्गनायझेशन हियर बिल्ड अप गुड रिलेशनशिप, कॉर्डियल रिलेशनशिप अमंग मेंबर. ओके, दॅट मीन्स इंटरपर्सनल रिलेशन. थोडक्यात थोडे शॉर्ट मध्ये लिहून ठेवा. मॅन मशीन इक्वेशन. आता मॅन मशीन इक्वेशन या वर्डिंग वरून लक्षात येईल. इक्वेशन म्हणजे आपण काय करतो इथे? तर दोज आर कॅपेबल फॉर कंडक्टिंग टास्क फॉर पर्टिक्युलर मशीन. तर त्याच मशीन वरती त्या पर्टिक्युलर पर्सनला काय केलं जातं? तर अपॉइंट केलं जातं. म्हणजे असं नाहीये की एखाद्या एम्प्लॉईची कॅपॅबिलिटी कमी आहे आणि त्याला एखाद्या मशीन वरती अपॉइंट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, सिंपल थिंग, कम्प्युटरचा टास्क कोणाला देऊ आपण? ज्या पर्सनला कम्प्युटरचं नॉलेज आहे अशाच पर्सनला आपण काय करू? तर त्या पर्सनला तिथे अपॉइंट करू. दॅट मीन्स मॅन मशीन इक्वेशन. इज इट क्लिअर? सेकंड पॉइंट. Yes, ma'am. इनर मॅनेजमेंट अँड मेंटल अँड स्पिरिच्युअल. ओके, म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी काय आहे, ओके, त्याची स्पिरिच्युअलिटी काय आहे, ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काय करतो? एक रिलेशन हे इथे बिल्डअप करतो. म्हणजे कोणत्याही एम्प्लॉईचे स्पिरिच्युअल ज्या काय म्हणतो आपण थिंग्स आहेत किंवा त्याचा जो बिलीफ आहे हा कुठेही हर्ट होता कामा नये.
लक्षात येत आहे? म्हणजेच आपण प्रत्येकाला काय करणार आहोत इथे अशा पद्धतीने मॅनेज करणार आहोत, अशा पद्धतीने रिटेन करणार आहोत, अशा पद्धतीने सॅटिस्फाय करणार आहोत, जेणेकरून आपले इथोस आपले प्रिन्सिपल हे फॉलो होतील. नेक्स्ट पॉइंट इज वर्क कल्चर. इंडियन इथोस हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ बेटर वर्क कल्चर. जेव्हा तुम्ही एखाद्या इथोसला इम्पॉर्टन्स देताय, इथोस म्हणजेच काय मिळणार आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट, डेव्हलपमेंट ऑफ बेटर वर्क कल्चर. म्हणजे आपण नक्कीच कॉन्फिडेंटली सांगू शकतो, अरे वा इथे सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिले जातं, किंवा सगळ्या रिलिजन मधल्या एम्प्लॉईजना सेम ट्रीट केलं जातं, प्रत्येकाची व्हॅल्यू इथे जपली जाते, प्रत्येकाची स्पिरिच्युअलिटीला इम्पॉर्टन्स दिलं जातं. ॲज द रिझल्ट हिअर डेव्हलप अ बेटर कल्चर atmosphere in the organization, right? According to Indian ethos, work is considered as a duty or sadhana, and there is no difference between karma, that means work, and dharma means religion. ओके, लक्षात येतंय का? म्हणजे काय सांगायचं आहे इथे, जसं आपण म्हणतो ना की एखादं वर्क कम्प्लीट करणं आणि त्या वर्क मध्ये एक साधना आणून एखादी एक मोरल इन्क्लूड करून एक इनिशिएटिव्ह घेऊन आपण तो टास्क कम्प्लीट केला तर नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला इथे बेस्ट बघायला मिळतो. म्हणून वर्क कल्चरच्या अंडर काय सांगायचं आहे, इंडियन इथो हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ बेटर वर्क कल्चर, आणि नक्कीच यामुळे बेटर वर्क कल्चर हे डेव्हलप होऊ शकतं. So your work is considered as a duty or साधना. ओके, तुमची ड्युटी आहे, पण त्याचबरोबर तुम्ही काय करताय, साधना म्हणजे ती गोष्ट साध्य करण्यासाठी, इनिशिएटिव्ह करण्यासाठी, इंथुजियास्टिकली करण्यासाठी सुद्धा तुम्ही तिथे काय करताय, रेडी असताय. देयर इज नो डिफरन्स बिटवीन कर्मा अँड धर्मा. ओके, कर्मा आणि धर्मामध्ये तुम्ही कोणताही डिफरन्स नाही केलेला. इथे सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं जाणार आहे, प्रत्येकाच्या रिलिजनला इक्वली इम्पॉर्टन्स दिलं जाणार आहे, प्रत्येकाची स्पिरिच्युअलिटी इथे मेंटेन ही केली जाणार आहे. ऍज द रिझल्ट वर्क कल्चर. इज इट क्लिअर? अरे आज आवाज नाही येते. यस मॅम. यस मॅम. सो फटाफट आन्सर द्या बरं. फार सिंपल पॉइंट आहे, फार असे काही हार्ड नाही आहेत ना. मग आणि एक्सप्लेनेशन पण इथे थोडस जेवढं शॉर्ट आहे तितकंच घेतलेलं आहे, त्यामुळे ऍज इट इज किंवा तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडस कट केलं तरी चालेल. नेक्स्ट पॉइंट इज अ म्युच्युअल ट्रस्ट. इंडियन इथोस बिलीव्ह अँड एम्फोसाइज ऑन क्रिएटिंग म्युच्युअल ट्रस्ट टू द डेव्हलप लॉयल्टी अँड हार्मोनी इन सोसायटी. म्हणजे जसं म्हणतो ना की आपण एकमेकांना जेव्हा व्हॅल्यू द्यायला लागतो तेव्हा नक्कीच काय होणार आहे हो इथे, तर एक म्युच्युअल ट्रस्ट क्रिएट होतो, है ना. एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग इथे काय होणार आहे तर क्रिएट होणार आहे, बिकॉज ऑफ ओनली हिअर वी फॉलो इंडियन इथोस. दॅट इज वाय जेव्हा तुम्ही इंडियन इथोस फॉलो करताय तेव्हाच तुम्हाला असे छान जे काही रिझल्ट आहेत हे बघायला मिळू शकतात. इट सेज दॅट ईच पर्सन शुड मेक his contribution in developing mutual trust for the well-being of society. आणि जेव्हा आपण एकमेकांवरती ट्रस्ट करतो तेव्हा नक्कीच आपण काय करतो, हिअर वी गिव्ह अवर 100% अवर कॉन्ट्रीब्युशन फॉर डेव्हलपिंग टास्क. नेक्स्ट पॉइंट इज द वेलफेअर. इंडियन इथोस टीचेस वेलफेअर ऑफ ऑल. It states serve your personal interest but do not forget others. It's very important thing. म्हणजेच काय सांगायचं आहे, तुम्ही इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट पेक्षा इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला तुम्ही इम्पॉर्टन्स देताच आहात इथे, बट त्याचबरोबर समोरच्या पर्सनला काय वाटतं, त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे तुम्ही विसरत नाही तिथे. नॉट फॉरगेट ऑदर. लक्षात येतंय? वेलफेअर म्हणजे काय, जेव्हा आपण आपल्या बरोबरच दुसऱ्यांचा विचार करतो, that means welfare activity. And here Indian ethos teaches welfare of all. आपण इथे सगळ्यांनाच काय करतोय तर वेलफेअरला इम्पॉर्टंट हे देत असतो. The philosophy is needed in modern times. So many organizations these days give importance to social responsibility. आणि जसं की आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत की ऑर्गनायझेशन फक्त प्रॉफिटलाच जर इम्पॉर्टन्स देत असेल
सोशल वेलफेअरला इम्पॉर्टन्स देत नसेल तर अशा ऑर्गनायझेशन जास्त दिवस किंवा जास्त वर्ष सस्टेन नाही होऊ शकतात किंवा गुडविल नाही अक्वायर करू शकतात. तर मॉडर्न डेज मध्ये जेव्हा तुम्ही इंडियन इथोस फॉलो करताय तेव्हा तुमचं रेप्युटेशन किंवा एक गुडविल इथे बघायला मिळू शकते. लास्ट पॉइंट इथिक्स. परत तोच आलेला आहे. इथिक्स इज द फोकस ऑन व्हॅल्यू, मोरल अँड attitude or ethics. Such value which practiced customer loyalty, corporate image, build up customer confidence, employees retention and attract investor. जेव्हा तुम्ही इथिक्स फॉलो करताय ना मग एक ऍटिट्यूड तयार होतो तुमच्या कंपनी बद्दल की अरे हा ही कंपनी आहे ना म्हणजे इथे इथिक्सला इम्पॉर्टन्स दिलेला आहे, इथे इंडियन इथोस फॉलो केले जातात आणि त्यामुळे काय होणार आहे तर कस्टमर सुद्धा लॉयल राहतील, तुमच्या कंपनीची एक गुड इमेज क्रिएट होईल. हिअर बिल्डअप कॉन्फिडन्स इन कंझ्युमर, इन द माइंड ऑफ कंझ्युमर. एम्प्लॉईज रिटेन्शन. एम्प्लॉईज रिटेन म्हणजे काय तर कोणताही एम्प्लॉई तुमच्या ऑर्गनायझेशन न सोडून जाता तिथेच काम करायला जास्त इम्पॉर्टन्स देईल. अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टर. जेव्हा तुमचे इथिक्स क्लिअर असतात, जेव्हा तुमचे इंडियन इथोस क्लिअर असतात तेव्हा इन्व्हेस्टर सुद्धा काय करतात तर इझिली तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला रेडी असतात. Okay, is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So our next question is Peter Drucker's dimension of management. Peter Drucker. पीटर ड्रकरने काही डायमेन्शन दिलेले आहेत मॅनेजमेंटचे, ते काय आहेत बघा. पीटर ड्रकर इज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. पीटर ड्रकर इज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. लक्षात ठेवा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंटचे फादर कोण आहेत, सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर कोण आहेत आणि मॉडर्न मॅनेजमेंटचे फादर कोण आहेत. सो मॉडर्न मॅनेजमेंटचे फादर आहेत पीटर ड्रकर, सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर आहेत एफ.डब्ल्यू. टेलर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंटचे फादर आहेत हेनरी फ्योर्ड. ओके. He is the influential thinkers of management. He has stated business organization are organ of society. According to Peter Drucker, every organization perform 3 tasks such as establishing specific purpose and mission. Obviously आहे ना, म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन कोणत्या ना कोणत्या इंटेन्शनने काय झालेली असते तर इस्टॅब्लिश झालेली असते. म्हणजेच काय, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा काहीतरी पर्पज आहे, काहीतरी मिशन आहे. मेकिंग वर्क प्रोडक्टिव्ह अँड वर्कर इफेक्टिव्ह. इंटेन्शन काय असणार आहे हो दुसऱ्या ऑर्गनायझेशनचं की आपलं वर्क हे कसं असायला हवं, प्रोडक्टिव्ह असायला हवं